जय शिवराय मित्रांनो, आपण पाहत आहात चटकदार न्यूज। महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात पुण्यात झाली ही गोष्ट सर्वांना माहिती आहे, पण ही सुरुवात कुणी केली याबाबत एक वाद दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान होताना दिसत आहे। हे गणेशोत्सव कोण निर्माण केला हे जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर नेमकं कुणी सुरू केला याचाच घेतलेला हा आढावा आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही, पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती असा भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे। लोकमान्य टिळकांनी 1894 साली विचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली, तर भाऊसाहेब रंगारी यांनी 2 वर्ष आधी म्हणजेच 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती असा रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात। तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली झाल्याचं मत इतिहासाचे अभ्यासक मदार लवटे यांनी दिले आहे। मदार सांगतात, भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खाजगीवाले आणि गणेश घोटवडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी 1893 मध्ये एक स्फुटलेख लिहून केसरीतून घेतली होती। त्याच्या दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाची संख्या 3हून वाढून 100 वर गेली होती। तर पाहूया कोण आहेत हे भाऊसाहेब रंगारी। भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायाने वैद्य होते। त्यांच्या दुमजली घरात धर्मांत दवाखाना होता। त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावाने सेवा करत असत। तसंच त्याचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता। त्यांचे आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय चांगले होते असं जंगली महाराजचे शिष्य सांगतात, असं जावळे यांनी एका पत्रकाराशी बोलताना सांगितलं आहे। भाऊसाहेबांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता, त्यावरून त्यांचे आडनाव रंगारी हे पडले होते। भाऊ रंगारी हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते। असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा गणपती नायनाट करत आहे अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती असं जावळे सांगतात। महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्य सैनिक चित्रकोशात भाऊ रंगारी यांच्या नावाचा समावेश आहे। या कोशात देखील रंगारी यांनी 1892 साली सार्वजनिक गणपती उत्सव सुरू करण्याचं कार्य केलं आहे अशी नोंद आहे, अशी माहिती जावळे यांनी दिली आहे। कशी झाली गणेशोत्सवाची सुरुवात? पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासावर मदार लवटे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव 121 वर्षाचं हे पुस्तक लिहिलं आहे। मोडी पत्राच्या आधारे आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे। पुणे औंध या भागातील लोक गणपती विसर्जनासाठी ओळीनं जात असत। या रांगेत सर्वात मोठं त्या पुढचा पाटील असे लवटे सांगतात। बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी शनिवारी मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले। हे पुरंदरसारख्या किल्ल्यावर देखील गणेशोत्सव साजरा केला जात असे। इंग्रजांची सत्ता आल्यावर देखील ब्रिटिश 1819-20 साली दप्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांची गणपती बसवण्यात असलेल्या नोंदी आहेत। ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर पुण्यातल्या घराघरात गणपती बसवत होते। श्रीमंत सरदाराकडे गणपती बसवत होते। इतकंच काय तर देवदासीच्या घरीसुद्धा गणपती बसत असत। 1893 साली विश्वनाथ खाजगीवाले ग्वाल्हेरला गेले। तिथे त्यांनी एक सरदारच्या घरी थाटामाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर भाऊ रंगारी, घोटावडेकर आणि खाजगीवाले यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली असे लवटे सांगतात। खाजगीवाले ग्वाल्हेरहून परत आल्यावरच पुण्यात गणेशोत्सवास सुरुवात झाली या मताशी भाऊ रंगारी यांचे वंशज सहमत आहेत, पण हे वर्ष 1893 नाही तर 1892 हे होतं असं त्यांचं म्हणणं आहे। खाजगीवाले 1892ला ग्वाल्हेरहून जाऊन आल्यानंतर तिघांनी मिळून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। रंगारी यांच्या घरी तत्कालीन प्रतिष्ठित मंडळाची एक बैठक झाली होती। त्या बैठकीत बळवंत सावंत, गणपतराव घोटकर, सांडेराव बाजीराव खाजगीवाले, बाळासाहेब नातू लखीशेठ दत्ताळे, आप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक उपस्थित होते। या सर्वांच्या पुढाकाराने 1892 मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली। खाजगीवाले
घोटवडेकर आणि रंगारी यांनी 3 ठिकाणी गणपती बसवले. 10व्या दिवशी त्यांचं विसर्जन देखील गाजत वाजत करण्यात आलं होतं, असे जावळे सांगतात. याबद्दल सविस्तर बोलताना लोकमान्य टिळकांचे वंशज दीपक टिळक यांनी नकार दिला. हा वाद उकरून काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी चॅनेलशी एका बोलताना सांगितलं. 26 सप्टेंबर 1893 साली केसरीमध्ये टिळकांनी या गणेशोत्सवाची नोंद घेत पुण्यात सार्वजनिक स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा कौतुक केलं असल्याचे जावळे सांगतात. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र येत असेल तर ती आनंदाची बाब आहे, असं टिळकांनी म्हटलं होतं. रंगारी यांनी आपल्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. ही बाब टिळकांना मान्य होती हे यावरून स्पष्ट होतं, असा दावा जावळे करतात. 1894 साली लोकमान्य टिळकांनी त्यांना राहत्या घरी म्हणजेच विचूरकर वाड्यात गणपती स्थापना केली. 1894 साली पुण्यात 100वर सार्वजनिक गणपती स्थापन झाली. केसरीतून गणेशोत्सवाबद्दल लिहिण्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतं. पुण्याबरोबरच सिकंदराबाद, नंदुरबार आणि मुंबईमध्ये देखील गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर साजरे करण्यात असल्याची नोंद आहे, असे लवटास सांगतात. मग लोकमान्य टिळकांनी नेमकं काय केलं? भाऊसाहेब रंगारी यांनी पहिल्यांदा गणेशोत्सवास सार्वजनिक रूप दिलं असलं तरी त्यांना व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केले आहे, असं जाणकारांचं मत आहे. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असा इतिहासकार बिपिनचंद्र यांचं मत आहे. बिपिनचंद्र यांनी आपल्या इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या पुस्तकात म्हटलं आहे, 1893 सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रचार करण्यासाठी केला. देशभक्तीवर गीत आणि भाषणाच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत. 1896 मध्ये त्यांनी शिवाजी महाराज जयंती उत्सव देखील सुरुवात केली. त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यावरही बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती. 1904-05 पर्यंत तर गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे. याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती. इतर वेळी एखाद्या भाषणाचे आयोजन करण्याचे असेल तर इंग्रजांनी परवानगी लागायची, पण गणेशोत्सवात ती लागत नसे, असे लवटे सांगतात. 1918 साली टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात 6 वर्षाची शिक्षा झाली. टिळक मंडळलेल्या गेल्यानंतर देखील गणेशोत्सवाचं स्वरूप अशी तसंच राहिलं, असं मत सदानंद मोरे यांनी बोलले जाते. टिळक तुरुंगात गेल्यावर गणेशोत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुरूच होते, पण त्यावेळी जी गाणी किंवा पदं म्हटली जात असत त्यालाच भक्कम कमी झालं होतं, असे मोरे सांगतात. जून 1914ला ते मंडलेहून परत आले. त्यावेळी त्यांना कुणी भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वटहुकूम काढला होता. त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यातच गणेशोत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्या कारवाया करतील, अशी इंग्रजांना धास्ती होती. गणेशोत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होती, अशी नोंद सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा या पुस्तकात केली आहे. लगेचच येणाऱ्या गणेशोत्सवाचा टिळकांना फायदा होऊ नये म्हणून गणपतीविषयी इतराचा जयजयकार करण्यास त्यांचे वाच्यते नातेवाईक फोटो लावण्यास, प्रमुख जागी उभं राहून त्यांना माळा वगैरे घालण्यास, भजनी मंडळीस व मेळाव्यास उद्देशून भाषण करण्यास सक्त मनाई होती. टिळकांना भाषणाची बंदी घालण्यात आल्यानंतर ते एक शब्द न बोलता कार्यक्रम उपस्थित राहत असत. त्या परिस्थितीत ते देखील पुरेसं होतं, असं मोरे यांनी लिहिलं आहे. पुढे त्यात लिहिलं आहे की गणपती मिरवणुकीदरम्यान काही उत्सव युवक टिळक महाराज की जय म्हणत असत, त्याच्यावर कारवाई देखील केली जात असे. टिळकामुळे गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचा डॉ. मोरे यांनी मांडला आहे. टिळकांचे आणि भाऊ रंगारी यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. पहिल्यांदा जेव्हा रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची 1893 साली सुरुवात केली, तेव्हा त्यांचा टिळकांनी केसरीमधून गौरव केला होता. टिळक हे रंगारी यांच्या गणपती ट्रस्टचे ट्रस्टी देखील होते, असे जावळे सांगतात. 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेने सार्वजनिक गणेश मंडळाची 125 वर्षे पूर्ण झाली म्हणून एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटलं. सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना भाऊसाहेब रंगारी यांनी केली आणि लोकमान्य टिळकांनी ही केली का प्रश्न ऐरणीवर आला होता. पुण्यात
सर्वात आधी भाऊ रंगारी यांनी 1892ला गणेशोत्सव सुरू केला होता असं म्हणत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टानं महापालिकेत नोटीस पाठवली. ऐतिहासिक घटनांना बगल देऊन लोकांच्या पैशाचा अपव्यय करणं अयोग्य असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनीच केली होती असा पवित्रा पुण्यातल्या महापौर मुक्त टिळक यांनी घेतला होता. सर्व गणेश मंडळांना निमंत्रण करून वाद परस्पर सहमतीने मिटवण्यात येईल असं आश्वासन मुक्ता टिळक यांनी दिलं होतं. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांच्या पत्नी आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा लोगो तयार करण्यात आला होता. त्यावर लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी यांचा फोटो नव्हता, पण लोगो रंगारी यांचा फोटो लावण्यात यावा अशी मागणी रंगारी ट्रस्टनं लावून धरली होती. मग ही मागणी मान्य झाली नव्हती.